अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 15 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी आहे त्रिपुरारी पौर्णिमा. जी कार्तिक महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा आहे त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात आणि यालाच देव दिवाळी असंही म्हटलं जातं. म्हणजेच ही जी दिवाळी आहे ती देवांची दिवाळी आहे असं म्हटलं जातं. कार्तिक पौर्णिमा जेव्हा असते त्या दिवशी देवोकेदेव महादेव यांनी त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला होता. तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. जेव्हा त्रिपुरासूर या राक्षसाचा वध केला तेव्हा सर्व देवी देवतांनी आनंदी होऊन एकदम जल्लोषामध्ये उत्सव साजरी केला. तेव्हापासून दर कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा, ज्यालाच आपण देव दिवाळी म्हणतो, तो उत्सव साजरा केला जातो. तर यंदा जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे ती आहे 15 नोव्हेंबरला वार शुक्रवार रोजी. 15 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी पहाटे 6:20 पौर्णिमा प्रारंभ होणार आहे. ते 16 नोव्हेंबर वार शनिवार रोजी पहाटे 2:59 संपणार आहे. त्यामुळे उदया तिथीनुसार 15 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहे किंवा त्रिपुरारी पौर्णिमा जी साजरी करायची आहे ती 15 नोव्हेंबर वार शुक्रवार रोजीच आपल्याला साजरी करायची आहे. त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण जे उपाय करतो, म्हणजे सत्यनारायण झालं, उंबरालेपन झालं, देवी देवतांची पूजा झालं, ते तर तुम्हाला सर्व करायचंच आहे. पण या दिवशी बघा दिव्यांना अतिशय महत्त्व असतं. या दिवशी बघा तुम्ही वाराणसीमध्ये खूप सारे दिवे लावले जातात. दिवाळीपेक्षा पण खूप मोठा उत्सव दिवे लावून तिथे साजरा केला जातो. तर हे जे दिवे आपण लावतो ना, त्यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. जेव्हा त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही सुद्धा एक कणकीचा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. आता हा दिवा कसा बनवावा, तर गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, थोडीशी चिमूटभर हळद टाका आणि त्याच्यापासून तुम्ही चांगला मोठा हातभर असा मोठा दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे. किंवा जर तुम्हाला देवघरासमोर नसेल लावायचा तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेरही लावू शकतो. आता या दिव्याची ज्योत जी आहे ती कुठे करावी, तर असं काही नाही आहे, तुम्ही कुठेही या दिव्याची ज्योत करू शकता. जसं आपण देवाला दिवा प्रज्वलित करतो तसं देवांच्या दिव्यांप्रमाणेच हा दिवा तुम्ही ठेवू शकता. मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही हा दिवा ठेवू शकता आणि या दिव्यामध्ये तुम्हाला 7 लवंग टाकायचे आहे. अशा प्रकारे जर तुम्ही सेवा केली तर यामुळे काय होतं, तर सर्व देवी देवता प्रसन्न होतात, आपल्या घरातील गरिबी निघून जाते, संकट दूर होतात, घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. हा जो उपाय आहे हा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांनी आवर्जून करायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्ही उचलायचा आणि अशा एखाद्या झाडाखाली ठेवायचा की जिथे मुंग्या वगैरे येतात. म्हणजे काय होईल की त्या ज्या मुंग्या आहे तो दिवा खातील. किंवा मग तुम्ही शेजारी पाजारी कुठे पाणी असेल, तलाव असेल, नदी असेल, तिथे तुम्ही प्रवाहित करू शकता की जेणेकरून ते मासे खाऊ शकतील. म्हणजे मुक्या जे प्राणी आहेत त्यांचाही आपल्याला आशीर्वाद मिळेल. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जसं आपण दिवाळीला किंवा दसऱ्याला आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलांचा हार करतो, तोरण करतो, तशा प्रकारेच तुम्हाला एक तोरण करायचं आहे आणि ते तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. आणि त्यासोबतच कणकीचा जसा दिवा मी तुम्हाला सांगितलेला आहे तसा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. यामुळे सर्व देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि ते प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात. देव दिवाळी म्हणजे जी त्रिपुरारी पौर्णिमा आहे या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांचा फोटो, मूर्ती किंवा चित्र जर तुमच्याकडे असेल तर त्याला तुम्हाला 11 तुळशीची पाने अर्पण करायची आहेत. मग ती तुम्ही उजव्या हातामध्ये घेऊन एकदम त्यांच्या चरणांशी अर्पण करू शकता किंवा मग तुम्ही त्याची माळ बनवू शकता. जसं आपण नवरात्रीला देठांची माळ बनवतो तशा प्रकारे विणून सुद्धा तुम्ही ती माळ अर्पण करू शकता किंवा जसं तुम्हाला शक्य आहे तसे 11 पाने अर्पण करायचे आहेत. यामुळे काय होतं की तुमच्या इच्छापूर्ती होतात, सुख शांती समृद्धी नांदते, भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात. सर्वात महत्त्वाचं ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. पैशाच्या संबंधित तुमच्या ज्या काही समस्या आहेत, समजा कोणाकडे खूप कर्ज झालेलं आहे किंवा तुमचे पैसे कोणाकडे अडकलेले आहेत, ते मिळत नाही आहेत किंवा पैशाचे स्रोत तुम्हाला मिळत नाही आहे, पैसे येत आहेत पण ते सेविंग होत नाही आहेत, ज्या काही पैशाच्या रिलेटेड समस्या आहेत त्या सर्व समस्या, आर्थिक सर्व समस्या, धन येणं, या सर्व गोष्टींवरती अतिशय प्रभावी सेवा म्हणजे 11 तुळशीची पानं तुम्हाला भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आणि तुमची प्रार्थना करायची. बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा करायची आहे. तुमच्याकडे काही फोटो असेल, मूर्ती असेल, तुम्ही ते स्थापना करा, गंध लावा, अक्षता वाहा, फुले वाहा. भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या कलरची फुले अर्पण करायची आहे. पिवळ्या कलरचं कुठलंही फळ म्हणजे केळी असेल तर केळी अर्पण करा.
त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीला लाल किंवा गुलाबी कलरची फुले अर्पण करायची आहे किंवा तुम्ही गुलाबाचं फुल अर्पण करू शकता, शृंगारच्या वस्तू अर्पण करू शकता. भगवान श्री हरिविष्णूंना तुम्ही पिवळं वस्त्रही अर्पण करू शकता. या दिवशी तुम्हाला माहितीच असेल, आपल्याला नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. पण सर्वांनाच नदीमध्ये जाऊन स्नान करणं होत नाही. तर तुम्हाला मी पहिल्यांदाही सांगितलेलं आहे की गंगाजलची जी बाटली आपल्याला मिळते ती बाटली सर्वांच्या घरात आपल्याला ठेवायचीच आहे. एक बाटली तुम्ही आणा. तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 थेंब गंगाजलचे टाकून त्याने स्नान करा. यानेही तुम्हाला नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्यफळ आहे, म्हणजे जे पवित्र तीर्थ असतात, ज्या ठिकाणी पवित्र अशी मंदिरं असतात आणि तिथे जी स्नान करण्यासाठी नद्या वगैरे असतात, तिथे अंघोळ केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे गंगाजलची जी बाटली आहे ती प्रत्येकाच्या घरात असावी आणि त्रिपुरारी पौर्णिमेला घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 1-2 थेंब टाकून त्याने स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा म्हटलं की सत्यनारायण करण्याला विशेष महत्त्व आहे. आता सत्यनारायण करण्यासाठी गुरुजींनाच बोलवायचं असं काही नाही. घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला यूट्यूबवरती खूप व्हिडिओ मिळून जातील की घरच्या घरी सत्यनारायण कसं करावं. मी तर एवढंच सांगेल की प्रत्येक महिलेने दर पौर्णिमेला आपल्या घरामध्ये सत्यनारायण करायलाच हवं. सत्यनारायण घरात केल्यामुळे आपल्या घरातील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतात, आपल्या इच्छापूर्ती होतात, संकट दूर होतात. त्याचप्रमाणे भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आता आपल्या आयुष्यामध्ये जी काही संकट चालू असतात ना, ती सर्व सत्यनारायण केल्याने दूर होत असते आणि सत्यनारायण भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांचे सर्वांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो. घरच्या घरी कसलाही खर्च न करता तुम्ही सत्यनारायण करू शकता. एकदा तुम्ही तो विधी जाणून घ्या आणि दर पौर्णिमेला तुम्ही करा. तुम्ही आत्तापर्यंत केला नसेल तर या त्रिपुरारी पौर्णिमेला नक्की सत्यनारायण करा. बघा, तुम्हाला त्याचे खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी 11 तुळशीच्या पानांचा हा उपाय, कणकीच्या दिव्याचा उपाय आणि त्याबरोबरच अनेक सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. कमेंटमध्ये ओम लक्ष्मी नारायणाय नमः असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.